बोला ना, काय बोलायचं? कसं आहे की तुमची केस माझ्याकडे आल्यापासून मी तुमच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण ठोस असं काहीच मिळत नाहीये. इनफॅक्ट माझ्या करिअरमधली ही पहिलीच केस आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी जेवढी माहिती मिळाली तेवढीच आहे, पुढे काहीच कळत नाहीये. म्हणजे तपासाची दिशाच ठरत नाहीये. आम्हाला कळत नाहीये की इतके सगळे टेक्निकल सोर्सेस असताना असं का होतंय. अ, मग तू आता काय करायचं ठरवलंय शंकर? काय करायचं, काय करणार सर? यांची स्मृती परत येण्याची वाट बघणार. कसं आहे की एकदा का यांची स्मृती परत आली की सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोच आहोत ना. पहिल्या टेस्टचे रिपोर्ट्स आलेत आणि अजून काही टेस्ट करायच्या बाकी आहेत. शंकर, एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो की तिची आयडेंटिटी ट्रेस न होण्यामागं अजून काय काय शक्यता आहे? आम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचार केला, पण कसं आहे की एखादी व्यक्ती अनाथ आश्रमातली असेल तर तिचा शोध घेताना अडचण येतेच. पण अनाथ आश्रम सोडल्यानंतर ह्या कुठे होत्या याची काहीच माहिती मिळत नाही. मग अशा वेळी फक्त 3च शक्यता उरतात. पहिली शक्यता म्हणजे ती व्यक्ती भूमिगत असणार. दुसरी शक्यता म्हणजे वेषांतर करून राहत असणार. पण यांच्या बाबतीत दोन्हीही शक्यता लागू होत नाही. मग तिसरी शक्यताच उरते. यांची स्मृती गेली नसणार. या स्मृती गेल्या तर नाटक करत असणार. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? तुम्ही खोटं बोलताय असं नाही म्हणत मी. आता सरांनी विषय काढला म्हणून आणि आमच्या वरिष्ठांमध्ये जी चर्चा झाली तीच फक्त सांगितली. तसंही तुमच्या बाबतीत आम्ही सगळ्याच बाजूंनी तपास करतोच आहे. अच्छा, आज तुला हेच सांगायचं होतं का? हे सांगायचं तर होतंच, शिवाय त्यांना काही आठवतंय का हेही विचारायचं होतं. त्यांना काही आठवलं असतं तर त्यांनी आठवलं असतं तर नाही, आता त्यांना प्रयत्नपूर्वक आठवावं लागणार आहे. म्हणजे ट्रीटमेंट त्यासाठीच चालू आहे ना. अरे पण शंकर, तिला असं जबरदस्तीनं आठवायला सांगणं म्हणजे पर्याय नाही आई. लवकरात लवकर तपास करायचा असेल तर हा एकच मार्ग शिल्लक आहे. एकदा आम्ही सगळे सांगतोय म्हणून आठवण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आठवेल. प्रयत्न करा फक्त तुम्ही. मीनाक्षी, अगं प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? प्लीज प्रयत्न करा. काही आठवलं का? मला खरंच काही आठवत नाहीये हो.
आज मला कळलंय की तू खरंच माझा पाठीराखा आहेस. तू या जगात कोणालाच कधी वाऱ्यावर सोडत नाहीस, माझ्यासारख्या अनाथ मुलीलाही नाही. म्हणूनच तू मला या घरात आणलंस, नैनाची भेट करून दिलीस. त्यासाठी तुझे खरंच खूप खूप आभार. पण आता लवकरच मी ह्या घराबाहेर पडणार आहे आणि नैनाच्या मदतीने नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. गरज आहे ती फक्त तुझ्या आशीर्वादाची. सुहा काय चाललंय तुझं? हेच विचारायला मी तुला इथे आणलं. तू मला सांग आता की तुझं नेमकं काय चाललंय. माझं कुठे काय चाललंय? मला सांग दादा, तू चांगले कपडे नाही घातलेस, नीट तयार नाही झालास तर ती मुलगी तुला रिजेक्ट करेल असं वाटतंय का तुला? असं काहीही होणार नाहीये दादा. अरे तुझ्या एकाच माईलवर फिदा होणार आहे ती. सुहा, तू माझे लग्नाच्या बाबतीतले विचार काय तुला चांगले माहिती आहेत ना. मग का? हे बघ, मी आत्ता जसं आहे तसंच तिच्या समोर जाणार. तिने मला पसंत केलं नाही केलं मला नाही फरक पडत. ओके? मग मीनाक्षी समोर एवढा अलर्ट का असतोस? म्हणजे मीनाक्षी समोर आल्यानंतर तू तुझ्या दिसण्याच्या बाबतीत, तुझ्या कपड्यांच्या बाबतीत जरा जास्तच अलर्ट असतोस. ती समोर आल्यानंतर तुझ्या केसांवरून किती वेळा हात फिरवलास ना हेही मोजलंय मी. सुहा, तुला तुला माझ्याकडे लक्ष ठेवण्याशिवाय दुसरं काम नाहीये का? उगाच काहीतरी बडबडत असते. हे बघ, मला जे काही आवरायचं होतं ते आवरून झालंय. आय एम ओके ना. इकडे ये, इथे उभा राहा. काय करते सुहा? हे तुझं केस विंचरलेले आहेत. अगं नीटच आहेत ते. हे नीट आहेत का दादा? आलेत वाटतं ती लोक. तू केस नीट विंचरून घ्या, मी बघते. माझी आता खात्री पटली. शेवटी आपल्या नशिबात असतं तेच होतं. आज माझ्या नशिबामुळे तुम्ही माझ्या समोर आहात आणि तुमच्या नशिबामुळे तुम्ही आमच्या घरात आलात. का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतं की आपल्यात असं काहीतरी आहे जे नशिबाने एकमेकांशी जोडलेलं आहे. तुम्हाला असं कधीच वाटत नाही? काय झालं? नाही, काय नाही. दादा, ते आलेत. चल. हो. तू पटकन आवरून ये खाली. हं? नॉर्मली काय होतं की मुलगा मुलीला बघायला मुलीच्या घरी जातो, पण इथं जरा उलटच घडतंय. पण आम्ही म्हणतो जे झालं ते चांगलंच घडलं. अहो, अनायसे आम्ही मुंबईला आलोच होतो म्हणून आपल्याला पटकन भेटता तरी आलं. नाहीतरी बडोद्याला येऊन भेटण्यासाठी किती वेळ लागला असता हे तुम्हालाही माहित नव्हतं, मी आम्हालाही. त्याचं काय, जे होतं ते चांगल्या करता होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. मुलगा कुठे दिसत नाहीये. हो, तयार होते, मी बोलवते. अभि,
या. ही माझी मुलगी सोहा आणि हा अभिजित. कुठं निघालीस? मी ते असू दे, मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐक. आम्ही अभिच्या लग्नाचं ठरवतोय. पाहुणे आलेत खाली, तर या खोलीतून तू बाहेर पडायचं नाहीस. त्या पाहुण्यांच्या समोर तू आलेली मला चालणार नाही. लक्षात येतंय मी काय म्हणतेय ते? नमस्कार नमस्कार. बरं झालं आलात. घर सापडायला वेळ नाही लागला ना? दे. आमचा अभि खूप गुणी आहे. हा, आता आमच्या अभिबद्दल काही सांगायचं म्हणजे आपणच आपल्या मुलाचं कौतुक केल्यासारखं आहे. पण खरं सांगायला काय हरकत आहे ना? तो दिसायला जेवढा देखणा आहे ना, तेवढाच मनानेही चांगला आहे. नाही तर आजकालची मुलं तुम्हाला माहितीच आहेत कशी असतात ती. पण आमचा अभि तसा नाही हो. तो आम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. तुमच्या प्रोफेशन बद्दल जर आम्हाला कळलं तर जरा बरं होईल. हो, म्हणजे लोकांनी पैसे कसे गुंतवावेत ना हे सांगण्याचा त्याचा व्यवसाय आहे. आत्याई थांब, मी सांगतो. खरं तर व्यवसाय असंच असं नाही म्हणता येणार. माझी फायनान्शियल ॲडवायझिंगची एक छोटीशी फर्म आहे. पाहिलंत ना, हे असं बोलणं सुद्धा त्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आमच्या अभिला की नाही मोठेपणा करायला आणि दिखावा करायला अजिबात आवडत नाही. घर खूप छान आहे तुमचं. धन्यवाद. हे एवढंच आहे का तुमचं कुटुंब? हो, आमचं हे एवढंच छोटंसं कुटुंब आहे. तुम्ही तुमच्या मुलीची अजिबात काळजी करू नका. तिला या घरात कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे. नाही म्हणजे कसं आहे की आमच्या घरात ना खूप मोकळं वातावरण आहे आणि आम्ही आमच्या मुलांना त्याच पद्धतीनं वाढवलंय. आणि तुमची मुलगी आमच्या घरात आली ना तर तिला रुळायला फार वेळ पण नाही लागणार. तुम्ही सगळे ओपन माइंडेड असलात तरी माझी मुलगी संस्कारी आहे बरं का. शास्त्रीय संगीत शिकलेली आहे ती. आणि हो, माझी मुलगी जेवणामध्ये सुगरण आहे. हो, तसं तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकून आता तर आमची खात्री पटली बघा. नक्कीच आमच्या मुलीसाठी हे योग्य घर आहे बघा. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. पण अभिजित काहीच बोलत नाहीये. प्लीज काहीतरी बोला ना. काय की आम्ही तुमच्याबद्दल कितीही बोललो तरी तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं हे महत्वाचं आहे ना. बरोबर. इफ यू डोंट माइंड, आम्ही दोघं जरा एकांतात बोलू शकतो का? आता तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याबद्दल बोलायचं आहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम असू शकतो? कुठे बोलायचं तुम्हाला? अहो, आमची टेरेस आहे ना, तिथं या दोघांना निवांत गप्पा मारता येतील. जा रे. ठीक आहे, या. घ्या ना. अहो, तुम्ही पोहे घेतलेच नाही काही? हा? काय करू? नयनाशी परत एकदा बोलू का? तिच्याशी बोलूनच मला पुढे काय करायचं ते ठरवता येणार आहे. या या. आम्ही अभिच्या लग्नाचं ठरवतोय. पाहुणे आलेत खाली, तर या खोलीतून तू बाहेर पडायचं नाहीस. त्या पाहुण्यांच्या समोर तू आलेली मला चालणार नाही. मी बसा ना. नाही
नाही थँक्स. नाही प्लीज बसा. तुमचा ड्रेसिंग सेन्स आवडला मला. ओ थँक्स. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मला हे लग्न नाही करता येणार. का म्हणजे मी आवडली नाहीये का तुम्हाला? नाही, तुम्ही प्लीज बसा प्लीज. हे पहा, असं अजिबात नाहीये. माझा सध्या एक पर्सनल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सध्या मी लग्नाचा विचार नाही करू शकत. तुमचं दुसऱ्या कुठल्या मुलीवर प्रेम? ही कोण? खाली जेवढी माणसं बसली आहेत तेवढंच तुमचं कुटुंब आहे ना, असं तुमची आई म्हणल्या होत्या. मग ही कोण आहे? कामवाली? नाही, कामवाली तर वाटत नाहीये. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ओ, तुमचं लग्न न करण्यामागचं हे प्रकरण आहे. तर काय बोलताय तुम्ही? उगाच वाटेल ते बोलू नका. नाही, तुम्हीच आता बोलू नका काही. मला तुम्ही आवडले होतात हे खरं असलं तरी तुम्हाला मी का आवडले नाही याचं कारण कळलंय मला. हो, अहो ऐका माझं. अहो प्लीज ऐका. अहो मॅडम ऐका. सॉरी, मला खरंच माहित नव्हतं तुम्ही इथे वरती याल, नाहीतर मी आलेच नाही नाही नसते. नाही, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. यात तुमचा काही दोष नाही. मी आलोच. चला, म्हणजे आता सोयरीक जुळवायला हरकत नाही. बाबा, आत्ताच्या आत्ता इथून निघायचंय आपल्याला. काय झालं बेटा? अगं पण काय झालं हे तर सांगशील की नाही? अभि, अरे काय झालं काय? ते काय सांगणार आहे? मी सांगते ना, मला यांच्याशी लग्न करायचं नाही. बाळा, पण नक्की काय झालं हे सांगशील का आम्हाला? अभि काही बोलला का? बोलले ना, सध्या लग्न करायचं नाही असं बोलले. अभि, का म्हणून विचारलं तर काही बोलले नाहीत, पण जे कळायला नको ते मला सगळं कळलंय. यांच्या टेरेसवर आधीच एक मुलगी आहे. परांजपे, हा सगळा काय प्रकार आहे? आणि तुम्ही तर म्हणाला होता की आमचं फक्त 5च जणांचं कुटुंब आहे म्हणून. होतं का बोललात? मग ही टेरेसवर असणारी मुलगी कोण? हे पाहत, तुम्ही समजताय ना तसं काही नाहीये. अहो, तुमच्या मुलीचा ना गैरसमज झालाय. म्हणजे मी सांगते ना काय झालंय ते. मीनाक्षी. मीनाक्षी नाव आहे त्या मुलीचं. हे बघा, त्या मुलीचं नाव मीनाक्षी आहे की माधुरी आहे याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. ती ही मुलगी या घरात काय करते हे आम्हाला कळलंच पाहिजे. मी सांगते ना बाबा, मला लग्न करायचं नाही असं जेव्हा मला वर सांगत होते तेव्हाही त्याच मुलीकडे सारखे बघत होते. तेव्हाच मला कळलं यांचं आणि त्या मुलीचं नक्की. प्लीज, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आधी झाला होता, तुमच्या घरात यायच्या आधी. आई बाबा, आपण निघूया. अहो, असं घाईघाईत निघून जाण्याच्या आधी माझं ऐकून तर घ्या. त्या मुलीबद्दल जो काही गैरसमज झालाय ना तो मी दूर करते ना. कोण आहे ती मुलगी? तुमची नातेवाईक आहे का ती? नाही, नातेवाईक नाहीये आमची, पण मग ती मुलगी तुमच्याकडे काय करते?
आणि आमचं 5च लोकांचं कुटुंब आहे असं खोटं का सांगितलं तुम्ही? ती आमची नातेवाईक नाहीये ना, मग तशी ओळख कशी करून देणार? आणि त्या मुलीचा स्मृतिभ्रंश झालाय. सध्या तिच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे तोपर्यंत ती वा, छानच. ऐनवेळी बऱ्याच गोष्टी तुम्हाला रस्ता येतात तो. तू कशाला त्यांच्याशी बोलत बसली आहे? आपल्याला कळलं आहे ना काय कळायला हवं होतं ते. चला निघा आता. अहो पण ऐकून तरी घ्या थोडस. चला चला. अहो पमा अहो देसाई, मी काय म्हणते ऐका तरी. देसाई, असं घाईघाईत निघून जाण्याच्या आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. ताई, तुम्ही तरी समजावून सांगा ना जरा. हे बघा, आमच्या मुलींनी जे बघायला हवं होतं ना ते बघितलेलं आहे आणि आम्हाला जे कळायला हवं होतं ना ते सुद्धा कळलेलं आहे. इथे येऊन आमचा आधीच वेळ खूप गेलेला आहे. प्लीज आमचा वेळ अजून खाऊ नका. अहो खरंच सांगते मी, ती मुलगी आमची कुणीच लागत नाहीये. मग ती तुमच्या घरी टेरेसवर काय करतेय? अहो मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेय की आमच्या अभिच्या गाडीसमोर तिचा अपघात झाला आणि अपघाताच्या वेळेस त्याच्या आधीचं सगळं विसरून गेली ती. नाही, तिच्यावर उपचार चालू आहेत. तिला आठवलं की जाईल तिच्या ती घरी निघून. आणि जर नाहीच आठवलं तर तिला, तर माझ्या मुलीच्या संसारात ती लुडबुड करत बसणार का? छान कारणे शोधता हो तुम्ही. हे जर कारण खरं असतं ना तर तुम्ही तिला आमच्यापासून अजिबात लपवलंच नसतं. मी तरी कशाला तुमच्याशी बोलत बसलोय. अहो तुम्ही जर असे आहात हे आम्हाला पहिलेच कळलं असतं ना तर आम्ही इथे आलोच नसतो. चला. माझं ऐका तरी थोडस. देसाई, देसाई, अहो मी काय म्हणते, थोडं समजून तरी घ्या ना जरा.